दरम्यान महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपेकर आणि भारतीय किसान मंचचे अध्यक्ष दादासाहेब कविश्वर यांनी दानवेंच्या विधानाबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देणं हे खऱ्या अर्थानं नेत्यांचं, आमच्यासारख्या नेत्यांचं काम आहे। नेत्यांनी कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांना दुखू नये अशा पद्धतीची कार्यकर्ता म्हणून, शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझी सर्व नेत्यांना विनंती आहे, शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर किमान आता शेतकऱ्यांना दुखवायचं तरी काम नेत्यांच्या हातून होऊ नये एवढी माफक अपेक्षा शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे। आज या देशातला शेतकरी हा अडचणीत सापडलेला असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे। गेल्या 3 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर या देशातला जो उपेक्षित वर्ग आहे त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा आहे। त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा हा सापत्नपणाचा आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारचं वक्तव्य करून दानवे साहेबांनी त्याच्या जखमेवर मीठ चोळलं आहे असं मी म्हणेन।